भीमा नदीकाठावरील वीज पुरवठा खंडित आदेश रद्द करून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढवावा अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली। उपअभियंता आणि जलसंपदा अधिकारी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर यांच्या माध्यमातून पंढरपूर, मंगळवेढा तसंच भीमा नदीकाठावरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून 28 एप्रिलपासून नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे। हे पाणी प्रामुख्याने पिण्यासाठी सोडण्यात आलं असून त्याचा गैरवापर होऊ नये आणि शेती पंपाद्वारे उपसा होऊ नये यासाठी नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या शेती पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे। मात्र या निर्णयाचा थेट परिणाम शेती व्यवसायावर होत असून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे। वीज पुरवठा बंद झाल्यानं शेतीची कामे, पिकांची निगा आणि सिंचन व्यवस्थापन विस्कळीत झालं आहे। तसंच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून वाड्या वस्त्यांवरील नागरिकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे आणि धरणातून पाणी उशिरा सोडल्यानं नदीकाठची पिके जळण्याच्या स्थितीत असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे। या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा खंडित करण्याचा आदेश तात्काळ रद्द करून वीज पूर्ववत सुरू करावी, तसंच धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढवून ते शेवटच्या टोकापर्यंत वेळेत पोहोचेल यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीनं जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांना हे निवेदन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं सादर केलं। यावेळी मंगळवेढा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत साळे, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश पवार, उत्तर काँग्रेस तालुका अध्यक्ष भारत जाधव, दक्षिण काँग्रेस तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, मोतीलाल चव्हाण, सुदर्शन अवताडे, रमेश हसापुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते।